50 वर्ष झाली साहेब, एकाच कुटुंबात सत्ता, साम दंड भेद, राजकीय सत्ता, बाजारात सत्ता, 2 नंबरच्या धंद्यात पुढे, व्याजाचे धंदे, सगळं उलटपालट करत लोकांना टाचेखाली ठेवणारी प्रवृत्ती. 2008 पासून साहेब मी परत आलो मुंबईवरून, आणि ही प्रवृत्ती पूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न मी केला. एक कुटुंब, आताही बघा ना, सचिन भोंगळे कोण आहे? एका सर्वसामान्य कुटुंबातला, ओबीसी समाजाचा एसटी ड्रायव्हरचा मुलगा साहेब. शिवसेनेची ही स्पेशालिटी आहे, सर्वसामान्यांना असामान्य करण्याचं काम शिवसेनेने केलं, बाळासाहेबांनी केलं. आणि त्यांच्याच पावलावर पावलं ठेवत मला बरेच जण बोलत होते, बापू ताईला उभी करा, मुलीला उभी करा, सर्वसाधारण सीट आहे. म्हटलं नाही, अजिबात नाही. भर सभेत सांगितलं, माझ्या घरातलं कोणी उभं राहणार नाही. थोडी जरा होल मारण्यासाठी काम केलं, सचिनचं नाव टाकून सचिन नाही तर मग दुसरं हे राजकीय डाव. साहेब, हे देशात 1 नंबरचं शहर असं डिक्लेअर केलंय. देशात दिल्लीला जायचं, पैसे द्यायचे आणि नको ते अवॉर्ड मिळवायचे आणि लोकांच्या डोळ्यात धूळफेट करायचे. 1869 सालची ही नगरपालिका, आजही नगरपालिकेला गटार व्यवस्था नाही. 2017 साली मी मंत्री असताना 67 कोटीची योजना करून दिली. 2025